महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातलं एक मोठं नाव, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र आणि समाजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणतो आपण त्याला, तेच पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज निधन झालंय. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतलाय. राजकारणासोबतच शिक्षण, सामाजिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील म्हणजेच आपल्या सर्वांना ते डॉक्टर डी.वाय. पाटील या नावानं परिचित आहेत. 22 ऑक्टोबर 1935ला कोल्हापूरच्या अंबप गावात त्यांचा जन्म झाला. कोल्हापुरातल्या अल्फोन्सो स्कूलमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं. पुढे सामाजिक कार्याशी ते जोडले गेले आणि त्यातूनच त्यांचा सार्वजनिक जीवनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. डी.वाय. पाटील यांच्या घरात काँग्रेसची विचारधारा ही रुजलेली होती, त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेसमधूनच सुरू झाला. 1957 मध्ये त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. 1957 ते 1962 या काळात त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेत काम केलं. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. एक कार्यकर्ता, महापौर ते अगदी राज्याचे राज्यपाल असा विस्मयचकित करणारा प्रवास डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा आहे. राजकीय अनुभव आणि सार्वजनिक क्षेत्रातील जीवनातील योगदानाची दखल घेत त्यांना राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली. 27 नोव्हेंबर 2009 ते 21 मार्च 2013 या काळात त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 22 मार्च 2013 ते 26 नोव्हेंबर 2014 या काळात ते बिहारचे राज्यपाल राहिलेत. याशिवाय काही काळ त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळलं. मात्र राज्यपाल पदापेक्षाही त्यांची ओळख ही समाजकार्याशी जोडलेले एक व्यक्तिमत्व अशी जास्त राहिली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अध्याय म्हणजे शिक्षण क्षेत्रातील त्यांचं योगदान. वयाच्या 50 नंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करण्यास सुरुवात केली. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशानं त्यांनी अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या. डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून आज देशभरात शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, मेडिकल कॉलेज आणि संशोधन संस्था या कार्यरत आहेत. त्यांनी 1983 मध्ये रामराव आदिक तंत्रज्ञान संस्था अर्थात RAIT रेटच्या स्थापनेसह आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली, योगदानाची सुरुवात केली. डी.वाय. पाटील ग्रुप स्थापनेचा हाच पाया समजला जातो. आज या समूहांतर्गत महाराष्ट्रात अनेक अभिमत विद्यापीठे, त्याला आपण डीम्ड युनिव्हर्सिटी असं म्हणतो, त्या कार्यरत आहेत. पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई, मुंबई, नागपूर आणि परदेशातील बेल्जियमपर्यंत डी.वाय. पाटील यांच्या नावानं शिक्षण संस्था या उभ्या राहिल्या आहेत. डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे, पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबई आणि डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर यांसारख्या संस्थांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंग असेल, नर्सिंग, फिजिओथेरपी अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या. शिक्षणासोबतच वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमध्ये त्यांनी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभारलेत. याशिवाय नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमच्या माध्यमातून त्यांनी क्रीडा क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली. कृषी क्षेत्रातही त्यांनी योगदान दिलंय. कोल्हापूरच्या गगनबावडा आणि तळाशेत परिसरात त्यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी महाविद्यालयांची स्थापना केली, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पुत्रांना आधुनिक शेतीचं शिक्षण मिळालं. डी.वाय. पाटील यांच्याबद्दल अनेक नेत्यांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची दूरदृष्टी. ते कोणताही निर्णय घेताना केवळ आजचा विचार करत नसत, तर पुढच्या 100 वर्षांचा विचार करत असत. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रातील लोक त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहत होते. सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारनं 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र राजकीय पक्षांपलीकडे त्यांची ओळख ही एक शिक्षणतज्ञ, समाजसेवक आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणून कायम राहिली. डॉक्टर डी.वाय. पाटील ज्यांनी महाराष्ट्रात शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राचं एक अथांग साम्राज्य उभं केलं, त्यांचा हा विशाल वारसा त्यांची मुलं अत्यंत समर्थपणे पुढे चालवत आहेत. डॉक्टर संजय डी.वाय. पाटील ते डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आहेत. सध्या कोल्हापूर परिसरातील शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राची संपूर्ण धुरा ते सांभाळतात. ग्रामीण भागातील तरुण आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांचं मोलाचं योगदान दिलंय. दुसरं नाव आहे जे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड लोकप्रियही आहे, ते म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील. ते राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे माजी पालकमंत्री राहिलेत. तिसरं नाव आहे डॉक्टर विजय डी.वाय. पाटील. नवी मुंबईतील जागतिक दर्जाचं डी.वाय. पाटील स्टेडियम तुम्ही पाहिलंच असेल. या स्टेडियमची आणि नवी मुंबईतील संपूर्ण आंतरराष्ट्रीय शैक्षणिक साम्राज्याची निर्मिती डॉक्टर विजय पाटील यांच्या दूरदृष्टीतूनच झाली आहे. ते या विद्यापीठाचे कुलपतीही आहेत. चौथे त्यांचे सुपुत्र आहेत ते म्हणजे डॉक्टर अजिंक्य डी.वाय. पाटील. ते पुण्याच्या लोहगाव इथल्या अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि या संपूर्ण समूहाचे अध्यक्षही आहेत.
जागतिक दर्जाचं शिक्षण आणि इनोव्हेशन भारतात आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. याशिवाय ते गयाना देशाचे मानद वाणिज्य दूत म्हणून भारतात काम पाहतात. पाचवं नाव एका अशा रणरागिणीचं आहे ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात देशाचं नाव कमावलंय. त्या आहे डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या सुकन्या डॉक्टर नंदिता पालशेतकर. त्या भारतातील अत्यंत नामांकित IVF म्हणजेच टेस्ट टू बेबी तज्ज्ञ आहेत. अनेक मातांच्या आयुष्यात त्यांनी मातृत्वाचा आनंद फुलवलाय. सहावं नाव आहे ते म्हणजे डॉक्टर प्रिया पाटील चोलेरा. त्या देखील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात पडद्यामागे राहून मोठं कार्य करतात. कुटुंबाचा सामाजिक सेवेचा वारसा त्या अत्यंत निष्ठेनं पुढे नेत आहेत. एकाच कुटुंबातील या सर्व रत्नांनी शिक्षण, क्रीडा, राजकारण आणि वैद्यकीय क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान दिलंय. यामुळेच आज डी.वाय. पाटील हे नाव देशात आदरानं घेतलं जातं. सर्वसामान्य लोकही या नावाला परिचित आहेत. आज पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील आपल्यात नाहीत, पण त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, त्यातून घडलेले हजारो विद्यार्थी आणि समाजासाठी केलेलं काम हे कायम त्यांची आठवण करून देत राहील. कोल्हापूरच्या अंबप गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अगदी राज्यपाल पदापर्यंत पोहोचला आणि पुढे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी तो जोडला गेला. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.